हॅलो अँड वेलकम एव्हरीवन. जनरल ॲग्रिकल्चरच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. बघा आपण अ, मागचे 15 लेक्चर घेतले. त्या 15 लेक्चरमध्ये कृषी सेवक चे जे लास्ट इयर PYQ आहे ते डिस्कस केले होते. ओके. कशासाठी? तर अपकमिंग ज्या आपल्या एक्झाम आहेत त्याच्यासाठी. जसे की 2025 ची कृषी सेवक भरती ही तुम्हाला माहिती आहे की होऊ घातली आहे किंवा कृषी विद्यापीठ भरती तुम्हाला माहिती असेल की PDKV अकोला जी कृषी विद्यापीठ प्रकल्पग्रस्ताची तारीख आली आहे. तारीख किती आहे? 26 ते 28 नोव्हेंबर. ओके. तर त्यासाठी जी आहे आपण PYQ सीरीज अरेंज केली आहे. त्यामध्ये नियर अबाउट 15 लेक्चर आपण कंप्लीट केले आहे आणि आज आपण सुरुवात करूया आपल्या 16व्या लेक्चरची. जे की आपल्याला अपकमिंग तलाठीसाठी खूप इम्पोर्टंट आहे आणि साठी म्हटलं तर 26 ते 28 नोव्हेंबरला जी प्रकल्पग्रस्त ची भरती आहे त्यासाठी नक्कीच आपल्याला ही महत्वाची ठरेल. ओके. तर लेक्चर जे आहे ते शेवटपर्यंत बघा. बघा आपलं हे जनरल ॲग्रिकल्चर चार्ट टेलिग्राम चॅनल आहे. यामध्ये नियर अबाउट 2.2K लोकं जे आहे ते आहे. तर हे मी कशासाठी सांगत आहे तुम्हाला, तर बघा या जनरल ॲग्रिकल्चर चार्ट ग्रुपवरती डेली आपण लाईव्ह क्विज घेत असतो, जे की बेस्ड आहे जनरल ॲग्रिकल्चर. जनरल ॲग्रिकल्चरचं जे बुक आहे, ओके, इसेन्शियल्स ऑफ ॲग्रिकल्चर सॉरी जनरल ॲग्रिकल्चर इसेन्शियल्स ऑफ ॲग्रिकल्चर नागरे सरांचं जे बुक आहे, त्या बुकमधून डेली 30 क्वेश्चन जे आहे, ते डेली क्विजच्या फॉर्मॅटमध्ये इथं जे आहे आपण डेली कंडक्ट करत आहोत. तर तुम्हाला काय करायचं आहे, की जनरल ॲग्रिकल्चर चार्टची जी लिंक आहे टेलिग्रामची ती जॉइन करायची आहे. डेली 6 वाजता यावरती जनरल ॲग्रिकल्चर टॉपिकवरती क्विज जी आहे ती क्विज जी आहे ती कंडक्ट केला जाते. ओके. याची लिंक मी तुम्हाला आपलं जे आजचं लेक्चर आहे त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाईड करून देईल. ओके. सर्वांनी जॉइन करायचं आहे. टाईम विसरायचा नाही. टाईम किती आहे? डेली 6 PM. ओके. आणि आता मी तुम्हाला सांगितलं की आपण किती पूर्ण ॲग्रिकल्चर असिस्टंटचे 15 लेक्चर घेतले. त्यामध्ये ऑलमोस्ट PYQ जे आहे ते डिस्कस केले आहे. तर ते तुम्ही कुठे बघणार? तर बघा हे आपलं जनरल ॲग्रिकल्चरचं YouTube चॅनल आहे. या YouTube चॅनलमध्ये प्लेलिस्ट आहे. ॲग्रिकल्चर असिस्टंट नावाची एक प्लेलिस्ट आहे. त्या प्लेलिस्टमध्ये 15 लेक्चर आहेत. ते तुम्ही एकदा कव्हर अप करून घ्याल. म्हणजे त्यामध्ये मोस्ट इम्पोर्टंट PYQ आणि तुम्ही यावेळेस बघितली असेल, यामध्ये AFO ची सीरीज सुद्धा आहे. AFO मीन्स म्हणजे काय, की ॲग्रिकल्चरचे क्वेश्चनच आहेत त्यामध्ये. तुम्ही हे जर पूर्ण लेक्चर सीरीज बघितल्या, AFO ची असेल, ॲग्रिकल्चर असिस्टंटची असेल, एंटोमॉलॉजीची असेल, यामध्ये पूर्ण PYQ आहे ते डिस्कस केले आहे. ओके. काय आहे? प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आणि तुम्ही कोणतीही एक्झाम द्यायला जा, तुम्हाला त्याच्यामध्ये 5 ते 6 क्वेश्चन हे रिपीट झालेले दिसतात. ओके. जर तुम्ही ही प्लेलिस्ट बघितली तर ते 5-6 क्वेश्चनही तुमचे जे आहे ते करेक्ट येतीलच. परत त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, की एनालिसिस जे आहे पूर्ण घेतलेलं आहे. पर्टिक्युलर टॉपिक जो आहे तो पूर्ण डिस्कस केलेला आहे. ओके. जर आपल्याला क्वेशन फॉर एक्झाम्पल आपल्याला व्हायरस ट्रान्समिशन जर विचारलेलं असेल, मी तुम्हाला सांगते, की बनाना एफिड वरती जर क्वेशन आहे, ओके, बनाना एफिड वरती जर क्वेशन आहे, तर पॉसिबिलिटी जे पॉसिबल क्वेशन आहेत यावरती ते पूर्ण आपण डिटेल यामध्ये डिस्कस केलं आहे. ओके. त्यामुळे काय होईल, की जर समजा इन डेप्थ जरी क्वेश्चन आला तरी तो तुमचा काय होईल, इझिली सॉल्व्ह होईल. ओके. तर सांगायचं तात्पर्य एवढंच, की ह्या ज्या प्लेलिस्ट आहेत तुम्ही एकदा जाऊन एकदा बघून घ्या. 1.5च्या स्पीडनी बघितलं तुमचं एका दिवसात पाहून होते. ओके. चला सुरुवात करूया आजच्या प्रश्नांना. प्रश्न आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग न्यूट्रिएंट कॉज खैरा डिसीज इन राईस? आता जे AFO मेन्सला असतील 2025च्या त्यांना क्लिक झालं असेल, की सेम क्वेश्चन जो आहे AFO मेन्स मध्ये विचारले गेलाय. बघा हाच क्वेश्चन आपल्याला कृषी सेवक मध्ये सुद्धा विचारला गेलेला आहे. पॉसिबिलिटी आहे की रिपिटेशन होऊ शकतं. ओके. म्हणून म्हणून आपल्याला जे आहे PYQ जे आहे खूप चांगल्या पद्धतीने अनालिसिस करायचं असतं. ओके. वळूया क्वेश्चनकडे. विच ऑफ द फॉलोइंग न्यूट्रिएंट कॉज खैरा डिसीज इन राईस? आणि ऑप्शन आहे बघा, ए नायट्रोजन, बी झिंक, सी पोटॅशियम, डी मॉलिब्डेनम. सर्वांना माहिती आहे की खैरा डिसीज कशामुळे होतो, तर झिंकच्या डिफिशियन्सीमुळे. कशाच्या डिफिशियन्सीमुळे? झिंकच्या डिफिशियन्सी. सगळ्यात पहिले ही डिफिशियन्सी कुणी शोधून काढली? वायल नेने नावाच्या सायंटिस्टनी. कुणी? वायल नेने नावाच्या सायंटिस्टनी. कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये? तर जी जीबी पंतची युनिव्हर्सिटी आहे, वल्लभभाई पंत युनिव्हर्सिटी जी आहे, पंत
तिथं जे आहे याचा सगळ्यात आधी या डिफिशियन्सीचा शोध लावण्यात आला होता. करेक्ट आन्सर काय आपलं ऑप्शन बी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज कन्सिडर्ड ॲज अ बायो फर्टिलायझर? आणि ऑप्शन्स आहे बघा, ए फार्म अँड मॅन्युअर, बी कंपोस्ट, सी ग्रीन मॅन्युअरिंग आणि ऑप्शन डी आहे ब्ल्यू ग्रीन अल्गी. आता बघा, जेव्हा आपण एक्झाम मध्ये असतो आपल्यावर प्रेशरही असतं आणि बायो फर्टिलायझर बघितलं आपण FIM क्लिक करतो आणि समोर जातो आणि आपल्याला वाटते काय करेक्ट आहे. पण क्वेश्चन बघा, फार्म अँड मॅन्युअर असेल, कंपोस्ट असेल, ग्रीन मॅन्युअर हे काय आहेत? ऑर्गॅनिक फर्टिलायझर आहेत, ऑर्गॅनिक आहेत. ओके, हे सुद्धा ऑर्गॅनिक आहेत. पण आपल्याला क्वेश्चन काय विचारलाय? बायो. बायो म्हणजे काय? तर जीव, ज्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे? बायो, लाईफ आहे. ओके, तर ते काय? ब्ल्यू ग्रीन अल्गी. जी ही अल्गी आहे ही काय करते? हे एका प्रकारचे शेवाळ आहेत. हे काय करतात? BGA नायट्रोजन फिक्सेशनचं काम करतात. जनरली हे कशामध्ये आपल्याला दिसून येते? राईस कल्टिव्हेशन मध्ये BGAचा मोठ्या प्रमाणात जो आहे तो उपयोग केला जातो. म्हणून आपला करेक्ट आन्सर किती काय आहे? कोणतं बायो फर्टिलायझर आहे? तर BGA, ब्ल्यू ग्रीन अल्गी. ओके. ग्रीन मॅन्युअरिंग हे खत आपण जनरली कशासाठी यूज करतो? की जी क्वालिटी आहे सॉइलची ती इम्प्रूव्ह करण्यासाठी, कंपोस्ट सुद्धा आणि फार्म अँड मॅन्युअर सुद्धा. पण नायट्रोजन फिक्सेशन जास्त व्हायला पाहिजे कल्टिव्हेशन मध्ये, जेव्हा आपण राईस कल्टिव्हेट करत असतो तेव्हाच काय करत असतो? BGA अप्लाय करत असतो. ओके, एक्झाम्पल लक्षात ठेवायचंय. कोणत्या कोणत्या कल्टिव्हेशनसाठी? राईस कल्टिव्हेशनसाठी. कोणतं? BGA. ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, द सरफेस हॉरिझॉन ऑफ फॉरेस्ट सॉइल इज, आणि ऑप्शन्स आहे बघा, ए हॉरिझॉन, बी ई हॉरिझॉन, ऑप्शन सी ओ हॉरिझॉन आणि ऑप्शन डी आहे आर हॉरिझॉन. तर बघा, सरफेस ऑफ हॉरिझॉन एक्झाम सॉइल सायन्स मधून क्वेश्चन आहे आणि एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट आहे. तर बघा, सॉइल प्रोफाईलचे जे आहे, सॉइल प्रोफाईलचे 5 मेन टाईप पडतात. ही काय आहे? व्हर्टिकल सेक्शन म्हणजे सगळ्यांना माहिती आहे. सॉइल प्रोफाईलची डेफिनेशन काय आहे? की व्हर्टिकल सेक्शन ऑफ सॉइल. व्हर्टिकल सेक्शन ऑफ सॉइल म्हणजे याला आपण काय म्हणतो? सॉइल प्रोफाईल असं म्हणतो. त्यामध्ये सॉइलचे वेगवेगळे टाईप म्हणजे प्रकार पडतात. प्रोफाईल मध्ये कोण येतं? वेगवेगळे हॉरिझॉन्स असतात. त्याच्यामध्ये ओ हॉरिझॉन, ए हॉरिझॉन, बी हॉरिझॉन, सी आणि आर हॉरिझॉन. किती हॉरिझॉन आहेत कंप्लीट? यावरही क्वेश्चन हा येऊ शकतो. कंप्लीट किती हॉरिझॉन आहेत? 5 हॉरिझॉन आहेत. कोणते? ओ, ए, बी, सी आणि आर. याच्यामध्ये एक ई सुद्धा असतो. ओके, याच्यामध्ये एक बी आणि सी च्या मध्ये एक ई हॉरिझॉन सुद्धा असतो. बघा, यामध्ये तुम्हाला दिसेल ओ, ए, ई, बी, सी आणि हा काय असतो? बेडरॉक, आर हॉरिझॉन. ओके, टोटल किती आहेत? सी. ओके, त्यामुळे कन्सिडर कुठपर्यंत करतो? सी पर्यंतच करत असतो. ओके, जनरली हा काय आहे? बेडरॉक आहे. ओके, तर बघा आता लक्षात घ्या, ओ हॉरिझॉन ह्युमस याच्यामध्ये काय? ऑर्गॅनिक सॉइल प्रेझेंट असते, ऑर्गॅनिक. आणि आता बघा, फॉरेस्ट जे आहे आपल्याला विचारलेलं आहे फॉरेस्ट बद्दल. आधी आपण सॉइल प्रोफाईल शिकून घेऊ, मग फॉरेस्ट कडे जाऊ. ओके, आता ओ हॉरिझॉन याच्यामध्ये जनरली काय? ह्युमस किंवा ऑर्गॅनिक मॅटर प्रेझेंट असते. याच्यामध्ये काय? पार्शियली डिकम्पोज्ड ऑर्गॅनिक मॅटर जे आहे ते प्रेझेंट असतं. ओके, देन येते ए हॉरिझॉन, ज्याला आपण टॉप सॉइल म्हणतो. ओके, हा सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो की ए हॉरिझॉनला आपण काय म्हणतो? तर टॉप सॉइल म्हणतो. ओके, त्यामध्ये काय असते? ह्युमस प्रेझेंट असते, लिव्हिंग क्रिएचर्स असतात आणि इनऑर्गॅनिक मिनरल्स जे आहे यामध्ये प्रेझेंट असतात. ओके, देन येतो ई हॉरिझॉन. ओके, ई हॉरिझॉन काय? झोन ऑफ लिचिंग. इथून काय होतात? मिनरल्स लीच आउट होतात. ओके, मिनरल्स मूव्ह डाऊनवर्ड, म्हणून याला म्हटलेलं आहे ई हॉरिझॉन. ओके, याच्यामध्ये काय होतं? लिचिंग किंवा इल्युएशन सुद्धा म्हणतो आपण याला. याला काय म्हणतो? इल्युएशन सुद्धा म्हणतो. इल्युएशन म्हणजे काय? की एक्झिट आउट होतात तिथून. कोण एक्झिट आउट होतो? तर मटेरियल जे आहे ते एक्झिट आउट होतात. आणि ते येऊन कशामध्ये अक्युमुलेट होतात? तर हॉरिझॉन बी मध्ये. कशामध्ये होतात? हॉरिझॉन बी मध्ये, सब सॉइल मध्ये काय होतात? ते अक्युमुलेट होतात. याला काय म्हणतो आपण? बी हॉरिझॉन. ओके, हा झाला वरचा आपला टॉप, एकदम टॉप फ्लोअर वरचा काय आहे? टॉप फ्लोअर लक्षात ठेवायचा ओ हॉरिझॉन. देन आहे ए हॉरिझॉन. ए झाल्यानंतर बी हॉरिझॉन, ज्याला आपण सबसॉइल सुद्धा म्हणतो किंवा याला झोन ऑफ इल्युएशन सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? झोन ऑफ इल्युएशन. कारण का बरं? कारण की जे लीच आउट झालेले आहे इल्युएटेड हॉरिझॉन मधले जे काही लीच आउट झालेले मटेरियल आहे ते इथे येऊन काय होतात? अक्युमुलेट होतात. इथले जे मटेरियल आहे, ओके, मिनरल्स आहेत, ही इथे येऊन काय होतात? अक्युमुलेट होतात. ओके, इथे काय होतात? अक्युमुलेट होतात. म्हणून याला आपण इल्युएशन सुद्धा म्हणतो. आय आणि ई चा फरक आहे. ई वरून लक्षात ठेवायचं एक्झिट.
ओके, एवढं एक्झिट लक्षात ठेवलं म्हणजे झोन ऑफ इल्युएशन लक्षात राहतो. आणि आय इल्युएशन जे आहे, आय वरून सुरुवात आहे, हे काय करते, एंटर करते, पण हे लक्षात ठेवायचं नाही, कारण एक जर तुम्ही लक्षात ठेवलं तर काय होईल की दुसरं आपल्याला इलिमिनेट करता येईल. ओके, देन येतो पॅरेंट रॉक. सी हॉरिझॉन, ज्याला काय म्हणतो पॅरेंट मटेरियल. त्याच्यामध्ये काय होतात की जे विदरिंग झालेले पॅरेंट मटेरियल आहे ते आपल्याला इनऑर्गॅनिक मिनरल याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ओके, आता येऊ आपल्या क्वेश्चन्स कडे. क्वेश्चन काय आहे की फॉरेस्ट सॉइल मध्ये कोणता आपल्याला सरफेस हॉरिझॉन पाहायला मिळतो. तर फॉरेस्ट मध्ये काय होते की इथं काय होतात, डेन्स फॉरेस्ट असतं. डेन्स फॉरेस्ट म्हणजे काय, प्लांट डेन्सिटी जास्त असते. प्लांट डेन्सिटी जास्त असल्यामुळे इथे काय होते की ऑर्गॅनिक मॅटर जे आहे ते जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. ओके, ऑर्गॅनिक मॅटर जास्तीत जास्त प्रमाणात पाहायला मिळते, म्हणून हे काय ह्युमस जे आहे इथं पाहायला मिळते, म्हणून आपण याला काय म्हणतो फॉरेस्ट सॉइल जे आहे ते ओ हॉरिझॉन रिच सॉइल असते. ओ हॉरिझॉन रिच सॉइल असते. वाईल जर आपण समजा ऍग्रो इकोसिस्टीम बघितली तर ऍग्रो इकोसिस्टीम मध्ये सुद्धा प्लांट असतात, पण त्याच्यामध्ये आपण काय करतो, फर्टिलायझरचा मारा करतो. जी सॉइल जी आहे फ्लोईंग करून किंवा त्याची हॅरोईंग करून तिला काय करतो, डिस्टर्ब करतो. त्याच्यामुळे काय होते, हे टॉप सॉइल सब सॉइल हे काय होतं त्याचं हे काय होते, एकामेकामध्ये मिक्स केला जाते हॅरोईंग फ्लोईंगनी. पण जी फॉरेस्ट सॉइल असते, जी फॉरेस्टची सॉइल आहे ती काय केल्या जाते, ती त्याला एकदम अनडिस्टर्ब सॉइल असते. ओ हॉरिझॉन काय होतं तिथं, कन्झर्व होतो. तिथं ऑर्गॅनिक मटेरियल काय आहे जास्त आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून आपलं करेक्ट आन्सर काय आहे इथं, ऑप्शन सी ओ हॉरिझॉन. ओके, आर हॉरिझॉन काय आहे आपला, तर आर हॉरिझॉन आहे आपला बेडरॉक. ओके, याचं नावही लक्षात ठेवायचं आपल्याला. ए हॉरिझॉन याला काय म्हणतो आपण, टॉप सॉइल. ई हॉरिझॉन झोन ऑफ इल्युएशन, इन बिटवीन ए आणि बी च्या मध्ये कोण असतो, तर ई असतो. ओके, कोणता हॉरिझॉन असतो, ई हॉरिझॉन प्रेझेंट असतो. आणि ए ई बी किंवा तुम्हाला आता आणखी याच्यामध्ये कन्सेप्ट आहे बघा, सॉरी याच्यामध्ये कन्सेप्ट आहे सोलूम. सॉरी, सोलूम कशाला म्हणायचं. ओके, सोलूम कशाला म्हणतात, तर ए प्लस बी हॉरिझॉन कंबाइंडली कॉल्ड ॲज सोलूम. जे सॉइल असते, एक्झॅक्ट जे आपण सॉइल जिला म्हणतो, सोलम जिला म्हणतो, ते काय आहे, ए प्लस बी हॉरिझॉन. कदाचित तुम्हाला जर असं दिलं की ए प्लस ई प्लस बी हॉरिझॉन, हे सुद्धा करेक्टच आहे, कारण या ए आणि बी च्या मधात कोणता हॉरिझॉन प्रेझेंट असतो, ई हॉरिझॉन प्रेझेंट असतो. इथं इन बिटवीन काय असतो, ई हॉरिझॉन प्रेझेंट असतो. म्हणून ए प्लस ई प्लस बी किंवा ए प्लस बी मध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. हे दोन्ही आन्सर काय आहेत आपले, करेक्ट होतील. इथं काय आहे, इथं आपल्याला जे विचारलं याचं करेक्ट आन्सर काय, ऑप्शन सी. वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, हार्वेस्ट इंडेक्स इज द रेशो ऑफ, आणि ऑप्शन्स आहे बघा, ए इकॉनॉमिक इल्ड टू बायोलॉजिकल इल्ड, बी बायोलॉजिकल इल्ड टू इकॉनॉमिक इल्ड, आणि सी आहे बायोलॉजिकल इल्ड टू टोटल इल्ड ऑफ सिंगल क्रॉप, आणि ऑप्शन डी आहे इकॉनॉमिक इल्ड टू टोटल इल्ड ऑफ सिंगल क्रॉप. तर बघा, हार्वेस्ट इंडेक्स म्हणजे कापणी निर्देशन काय असतो की इकॉनॉमिक इल्ड अपॉन बायोलॉजिकल इल्ड. ओके, इकॉनॉमिक इल्ड अपॉन बायोलॉजिकल इल्ड याच्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, उलट दिलेलं आहे. ओके, याच्यामध्ये काय उलट सुलट करून आपल्याला ऑप्शन दिलेले आहे, पण आपल्याला कन्फ्युज व्हायचं नाही. आपलं करेक्ट आन्सर काय, ऑप्शन डी हार्वेस्ट. मला आता तुम्ही सांगा की हार्वेस्ट इंडेक्स हा कॉन्सेप्ट जो आहे तो कुणी दिलाय. ओके, एकदा कमेंट करून मला सांगा की हार्वेस्ट इंडेक्स जो कॉन्सेप्ट आहे तो कुणी दिला होता आणि कोणत्या इयर मध्ये दिला होता. ओके, वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. कॉफी व्हरायटी सुटेबल फॉर हायर इलिव्हेशन, आणि ऑप्शन आहे बघा, ए अरेबिका, बी रोबिस्टा, सी बोथ, आणि ऑप्शन डी नन ऑफ दी अबव. तर याच्यामध्ये बघा, आपण जनरली आपण कोणत्या ऑप्शन वरती जास्त पाहतो की ए अँड बी बोथ, पण असं नाहीये. कॉफी व्हरायटी जी आहे हायर इलिव्हेशन साठी कोणती यूज करतात, अरेबिका. ओके, कोणती, हायर इलिव्हेशन साठी अरेबिका. हॉट अँड ह्युमिड क्लायमेट जिथं असते लोअर इल्युएशनला, ओके, हॉट आणि इल्युएशनला कोणती, इल्युएशनला रोबुस्टा जी आहे ती प्रिफर सुटेबल आहे, आणि हायर इलिव्हेशनला कोणती, अरेबिका. लोअर इल्युएशनला विचारली तर कोणती, रोबुस्टा. ओके, आणखी कॉफीवरती जर आपल्याला क्वेश्चन विचारायचा झाला तर ते आपल्याला काय विचारू शकतात की इंडियामध्ये सगळ्यात जास्त हायेस्ट प्रोडक्शन कुठं होते, तर कुठं होते, कर्नाटकामध्ये. ओके, याचं रिसर्च स्टेशन कुठं आहे, चितमंगळूरला. लक्षात ठेवायचं आहे, एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, इन विच प्रोजेक्ट ULV
मल्टीपर्पज वर्कर, ओके, हा इमर्ज झाला होता. ओके, आणि आपल्याला दिलेला ऑप्शन दिले बघा, ATNV प्रोजेक्ट, NAP प्रोजेक्ट, CKVK प्रोजेक्ट आणि डी आहे इथवाह पायलट प्रोजेक्ट. आता विलेज लेवल वर्कर हा जो प्रोग्राम आहे हा स्टार्ट कुणी केला होता? अल्बर्ट मायो नावाच्या सायंटिस्टनी. कुणी केला होता? अल्बर्ट मायो नावाच्या सायंटिस्टनी. कधी? 1946 मध्ये. यावरही क्वेश्चन येऊ शकतो. ओके, विलेज लेवल वर्कर कधी? 1946 मध्ये. आणि 1952 ला काय झालं? हा अल्बर्ट मायोने सुरू केला होता. कुठं? अमेरिकेमध्ये. US सायंटिस्ट होते ते, अमेरिकन सायंटिस्ट होते. ओके, 1946 ला त्यांनी सुरू केला होता. जेव्हा CDP आलं, ओके, कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट जेव्हा इंडियामध्ये आला 1952 ला, तर याच्या अंतर्गत काम कुणाचं सुरू झालं? CDPच्या अंतर्गत ULB म्हणजे विलेज लेवल वर्कर्स जे आहे ते काम करायला सुरुवात केली. बट काही दिवसांनी ULB ला जे आहे इथवाह पायलट प्रोजेक्ट मध्ये काय करण्यात आलं? मर्ज करण्यात आलं. ओके, म्हणून आपलं करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन डी, की कुठं मर्ज केलं? विलेज लेवल वर्करला कोणत्या प्रोजेक्ट मध्ये मर्ज करण्यात आलं? तर इथवाह पायलट प्रोजेक्ट. इथं कन्फ्युज व्हायचं नाही. ओके, कारण याचे जे फंक्शन आहेत, ULBचे जे फंक्शन आहेत, हे कोणाच्या अंडर चालायचे? CDPच्या अंडर चालायचे. CDP म्हणजे काय? कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोजेक्टच्या अंडर चालायचे. पण ते मर्ज कुणामध्ये करण्यात आलं? तर इथवाह पायलट प्रोजेक्ट मध्ये. ओके, डोंट गेट कन्फ्युज्ड. Then next question आहे बघा, a year is considered as a drought year when there is ऑप्शन आहे बघा, A 25% less rainfall than normal, ऑप्शन B आहे 50% less rainfall than normal, ऑप्शन C आहे 75% less rainfall than normal आणि ऑप्शन D आहे 85% less rainfall than normal. तर आपण ड्रॉट इयर तेव्हा कन्सिडर करतो जेव्हा 75% पेक्षा ही रेनफॉल काय होते? कमी होते. ओके, 75% रेनफॉल कमी झाला तेव्हा आपण त्याला ड्रॉट इयर म्हणून कन्सिडर करतो. किंवा 25 किंवा 50% पेक्षा कमी असला त्याला आपण काय म्हणतो? मेटेरोलॉजिकल ड्रॉट म्हणतो. त्याला कोणता ड्रॉट म्हणतो आपण? मेटेरोलॉजिकल ड्रॉट म्हणतो. ओके, जो 25 ते 50 पर्यंत असते, 25 ते लेस दॅन 50 असतो त्याला काय म्हणतो आपण? एकदम म्हणजे माइल्ड ड्रॉट. त्यानंतर 50 to 75% पर्यंत जो असतो तो त्याला काय म्हणतो आपण? एकदम माइल्ड ड्रॉट. आणि अबोव्ह 75 सिव्हिअर मेटेरोलॉजिकल म्हणजे त्याला आपण ड्रॉट इयर म्हणून कन्सिडर करत असतो. देन त्याच्यामध्ये तुम्ही एक आणखी कन्सेप्ट बघितला असेल, क्रोनिक ड्रॉट. क्रोनिक ड्रॉट केव्हा होतो? की इयर आफ्टर इयर पूर्ण सुका पडून जातो तेव्हा त्याला काय म्हणतो आपण? क्रोनिक ड्रॉट असं म्हणतो. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, विच क्रॉप आर युज्ड ॲज अ फिलर आणि ऑप्शन्स आहे बघा, ए पपया, ए पपया बनाना, बी मँगो सपोटा, सी जॅकफ्रूट कस्टर्ड ॲपल, डी गावा आणि सिट्रस. तर फिलर क्रॉप म्हणजे काय? तर बघा, आता ही आपली पर्टिक्युलर हा आपला एक प्लॉट आहे. ओके, एक ऑर्चर्ड आहे. यामध्ये आपण मेन क्रॉप प्लांट केलाय असं आपण पकडू. हे बघा, आता 3 सपोज हे काय, यामध्ये आपण काय केलं आहे? प्लांटिंग केलेली आहे. ओके, प्लांटिंग जी आहे केलेली आहे. तर यामध्ये हा पॅच तुम्हाला दिसतोय, ह्या पॅच युटिलाइज झाला पाहिजे त्यासाठी आपण जे क्रॉप यूज करतो त्याला फिलर क्रॉप म्हणतात. ओके, तर आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे की फिलर क्रॉप म्हणून कुणाचा यूज करतात? तर आता मँगो काय आहे? मेजर क्रॉप आहे. त्याचा खोड किती, त्याचा बुंदा मोठा होतो. ओके, तर त्याला आपण ॲज अ फिलर क्रॉप म्हणून यूज करू शकत नाही. म्हणून आपलं ऑप्शन बी काय आहे? तसंच कटलं. जॅकफ्रूट, कस्टर्ड ॲपल, जॅकफ्रूट आहे तुम्ही बघितलं असेल किती मोठं वाढते, म्हणून हेही ऑप्शन नाही. देन गावा अँड सिट्रस हे सुद्धा काय? पेरिनियल आहेत. पण पपया बनाना जे आहे हे काय आहे? रेस्क्यू प्लांट आहे, की 2 वर्षात आपल्याला याचं काय आहे? उत्पन्न मिळून जातं आणि त्याचं जे ब्रांच आहे किंवा त्याचा जो मेन ट्रंक आहे तो मोठा होत नाही. या मेन क्रॉपला त्याची जास्त हानी पोहोचत नाही. म्हणून आपण त्याला काय यूज करतो? ॲज अ फिलर क्रॉप म्हणून यूज करतो. कशाला? बनाना आणि पपयाला. ओके, करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन ए, पपया अँड बनाना हे काय आहेत? बायनल प्लांट आहेत. काय आहेत? बायनल प्लांट आहेत. वाईल हे बाकीचे जे आहेत हे काय आहेत? पेरिनियल आहेत आणि याची ट्रंक काय होते? मोठी होते. जे मेन क्रॉपलाच काय करू दे? मेन क्रॉपलाच काय? मेन क्रॉप जे आहे आपलं त्यालाच डिवास्ट करून टाकेल. म्हणून आपण त्याला जनरली यूज करत नाही. फिलर क्रॉप पपया अँड बनाना. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, is defined as an embryo of a living organism embodied in a supporting or food storage tissue. काय? फूड स्टोरेज टिश्यू. ऑप्शन आहे बघा, ए सीड, बी कटिंग, बी सीडलिंग आणि डी आहे ककून.
आता बघा, ककून हा जनरली आपण कशामध्ये पाहतो? सेरिकल्चरमध्ये. सेरिकल्चरमध्ये प्युपा काय करतो? सॉरी सॉरी जो प्युपा आहे त्या प्युपाला आपण ककून म्हणतो आणि जी फिफ्थ इन्स्टार लार्वा असते, कोणती? फिफ्थ इन्स्टार लार्वा असते, ती काय करते? आपल्या सभोवताली आपल्या सभोवताली जे आपलं तिची जी सेरिकल्चरची जी सिल्क ग्लँड असते त्याने काय करते? ककून डेव्हलप करते. ओके. आपल्याला विचारलेला आहे एम्ब्रिओ हा काय असतो? सिल्क एक धागा असतो म्हणून आपण याला ककून म्हणू शकत नाही. देन सीडलिंग. सीडलिंग म्हणजे सरळ सरळ काय? रोप असते. ओके. आता जनरली सीडलिंग जी आहे राईसची असेल, राईस असेल, त्याच्यानंतर जे व्हेजिटेबल्स असतील, व्हेजिटेबलमध्ये ब्रिंजल झालं आपलं, चिली झाली, याची काय होतं? आपण सीडलिंग आणतो. डायरेक्ट रोप असतं. एक प्लांट असतं त्याच्यामध्ये एम्ब्रिओ हा नसतो. कटिंगमध्ये सुद्धा काय असते? ब्रांचेस जे आहेत ते आपण यूज केल्या जातात. देन एम्ब्रिओ कशामध्ये येतो? तर सीडमध्ये. तर कन्फ्यूज व्हायचं नाही. जेव्हा ओव्हरी पासून बनतो त्याला काय म्हणतात? फ्रूट म्हणतात. ओके. फ्रूट म्हणतात. आणि एम्ब्रिओ जर असला तर तो काय असतो? सीड असतो. यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. ओव्हरी फ्रूट, एम्ब्रिओ सीड. ओके. एस-ई या नावातच आहे. या एस नंतर काय तो ई वरून एम्ब्रिओ असं लक्षात ठेवलं तरी चालतंय. ओके. द करेक्ट आन्सर काय आपलं? ऑप्शन ए. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, विच इरिगेशन मेथड हॅज हायेस्ट वॉटर यूज इफिशियन्सी? आणि ऑप्शन आहे बघा, ए स्प्रिंकलर, बी फ्लड, सी फरो आणि डी आहे ड्रीप. तर बघा याच्यामध्ये काय आहे की जास्तीत जास्त कोणत्या सिंचनाच्या पद्धतीत म्हणजे जे आपण वॉटर पर्टिक्युलर इरिगेशन जे देतो त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वॉटर जे आहे ते युटिलाइज होतं. तर ते कशामध्ये होतं? ऑप्शन डी ड्रीप इरिगेशन मध्ये. याची इफिशियन्सी किती आहे? 90 to 95% वॉटर जे आहे ते यूज होते. ओके. प्लांट जे आहे ते वॉटर प्लांटला ते यूज होते प्लांटच्या डेव्हलपमेंटसाठी. वाईल स्प्रिंकलर असेल, स्प्रिंकलर मध्ये नियर अबाउट 70%, फ्लड असेल, फ्लड आणि फरो असेल त्याच्यामध्ये 30 to 60%च काय होते? युटिलाइज होते. बाकीचे काय होते? इव्हॅपोरेट होते. ओके. इव्हॅपोरेट होते. त्याच्यानंतर ड्रीप लॉसेस सुद्धा होतात. याच्यामध्ये ड्रीप लॉसेस सुद्धा जे आपल्याला फ्लड मध्ये ड्रीप लॉसेस जास्त पाहायला मिळतात. म्हणून आपलं इथे करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन डी ड्रीप इरिगेशन. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, व्हॉट इज 1 क्युबिक मीटर ऑफ वॉटर? आणि ऑप्शन आहे बघा, ए 1000 लिटर, बी 100 लिटर, सी आहे 10,000 लिटर आणि ऑप्शन डी आहे 500 लिटर. तर आपला करेक्ट आन्सर काय आहे? 1 क्युबिक. क्युबिक म्हणजे काय? घन. घन म्हणजे 3. 1000 लिटर. ओके. 10 to the power 3 असं लक्षात ठेवलं तरी चालते. करेक्ट आन्सर काय आपलं? ऑप्शन ए. The next question आहे बघा, which plant is used as an indicator plant for the determination of permanent wilting point? PWP. आपण बघा मागचे जे 15 लेक्चर घेतले त्याच्यामध्ये 3 ते 4 वेळा रिपीट झालेला असेल क्वेश्चन. कशावरती? फील्ड कॅपॅसिटी, परमनंट विल्टिंग पॉइंट, त्यानंतर हायग्रोस्कोपिक कोएफिशियंट, कॅपिलरी वॉटर, हायग्रोस्कोपिक वॉटर. ओके. तर यावरती क्वेश्चन हा नेहमी येतो. म्हणजे तुम्हाला सांगितलं कशासाठी की एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्ही जिथं अभ्यास करत असाल तर हा पॉइंट काय आहे? स्टार मार्क करून ठेवा. यावरती क्वेश्चन येतोच. आपल्याला PWP चा इंडिकेटर प्लांट विचारलेला आहे. तर ऑप्शन्स बघूया. ए शुगर केन, बी मेज, सी ग्राम आणि डी सनफ्लॉवर. तर पीडब्ल्यूपीचा इंडिकेटर प्लांट कोणता आहे? तर ऑप्शन डी सनफ्लॉवर. याला आपण परमनंट विल्टिंग पॉइंटचा इंडिकेटर प्लांट म्हणून यूज करतो. ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, ट्रोपोस्फियर इज द लोअर लेअर ऑफ ॲटमॉस्फियर एक्सटेंडिंग अप टू हाईट ऑफ फ्रॉम अर्थ सरफेस. आपल्याला इथे सरळ सरळ काय ट्रोपोस्फियरची हाईट विचारलेली आहे. जर तुम्ही यावेळेस राज्यसेवेचा पेपर दिला असेल तर तुम्हाला स्पियर वरती क्वेश्चन दिसला असेल. ओके. स्पियर्स वरती जो आहे तो क्वेश्चन तुम्हाला दिसला असेल. आणि दरवर्षी जर तुम्ही बघितलं राज्यसेवेच्या एक्झामला तर असतोच, एमपीएससी ची कोणतीही एक्झाम असो त्यामध्ये तुम्हाला स्पियर ऑफ ॲटमॉस्फियर म्हणजे तपांबर, सीतांबर असं तुम्ही ऐकलं असेल. तर यावरती हा क्वेश्चन येतच असतो. आपण डिटेल बघूया की काय आहे. तर आता बघा, जे ॲटमॉस्फियर आहे, ओके, अर्थ ॲटमॉस्फियर, अर्थचे जे ॲटमॉस्फियर आहे त्याच्या वेगवेगळ्या लेयर पडतात. ओके. त्याच्या म्हणजे त्याच्या काय म्हणतात ते टेम्परेचर रेंज किती आहे, त्याचं काम काय आहे, त्यावरून वेगवेगळ्या लेयर पडतात. जसं की फर्स्ट येते ट्रोपोस्फियर, सेकंड येते स्ट्रॅटोस्फियर, देन थर्ड येते मिझोस्फियर, फोर्थ येते थर्मोस्फियर आणि 5 लास्ट येते एक्झोस्फियर. ओके. तर आता ही जी ट्रोपोस्फियर आहे, जे
मोस्ट ऑफ दी जे एक्सटेंड कुठून होते 1 to 8 किंवा 1 to 11 आपण याला कन्सिडर करतो. ओके, 1 to 11 काय असते ट्रोपोस्फियर. मोस्ट ऑफ दी ज्या ऍक्टिव्हिटीज आहे की रेन, प्रेसिपिटेशन असेल, फॉग डेव्हलपमेंट असेल, 85% जो काही आपल्या ऍटमॉस्फिअर मध्ये ज्या काही घडामोडी घडतात त्या 85% ह्या कशामध्ये असतात तर ट्रोपोस्फियर मध्ये असतात. कशामध्ये असतात ट्रोपोस्फियर मध्ये. ओके, फॉग असेल, फॉग डेव्हलपमेंट असेल, त्याच्यानंतर प्रेसिपिटेशन, पाऊस पडत असेल तर हे ट्रोपोस्फियर मध्ये होतात ह्या ऍक्टिव्हिटीज. ओके, देन येतं स्ट्रॅटोस्फियर. ओझोन लेअर कशामध्ये आहे तर स्ट्रॅटोस्फियर मध्ये. विमान कशामध्ये उडतं तर हे स्ट्रॅटोस्फियर मध्ये उडत असतं. ओके, आणि याच्यामध्ये आणखी एक कॉन्सेप्ट आपल्याला इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे टेम्परेचर इन्क्रीज कुठं होतं आणि टेम्परेचर डिक्रीज कुठं होतं. ओके, तर बघा फर्स्ट जे आहे, फर्स्ट टेम्परेचर आपल्याला डिक्रीज होताना दिसते, मायनस होताना दिसते. ट्रोपोस्फियर मध्ये टेम्परेचर काय होतं डिक्रीज. देन हे जे ट्रोपोस्फियर आणि स्ट्रॅटोस्फियर मध्ये स्ट्रॅटोस्पॉज ही मधातली जी लाईन दिसते, या इन बिटवीन जो पॉज येतो, ओके, त्याच्यामध्ये टेम्परेचर काय असतं कॉन्स्टंट असतं. टेम्परेचर काय असतं कॉन्स्टंट असतं. देन स्ट्रॅटोस्फियर मध्ये जर आपण गेलं तर अगेन टेम्परेचर काय होतं इन्क्रीज होतं. इथं आणखी मिझोपॉज मध्ये टेम्परेचर काय होतं कॉन्स्टंट. ओके, रेंज काय होते कॉन्स्टंट. अगेन इथे काय होते डिक्रीज. अगेन इथे काय होते इन्क्रीज. अगेन इथे काय होते डिक्रीज. ओके, हा जो आहे असा जो याची जी ही आहे ट्रिक कशी लक्षात ठेवायची, फक्त डिक्रीज लक्षात ठेवायचं आणि उलट सुलट होत असते असं लक्षात ठेवलं तरी चालते. आपल्याला क्वेश्चन विचारला होता की स्ट्रॅटोस्फिअरची लेंथ कुठून पासून आहे, तर स्ट्रॅटोस्फिअरची लेंथ बघा, याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन थ्रू जायचं. 1 to 5 किलोमीटर. आताच बघितलं आपण 1 to 5 किलोमीटर काय आहे तर ट्रोपोस्फिअर आहे. काय आहे ट्रोपोस्फिअर. 8 ते 18 किलोमीटर. 8 जनरली 8 ते 11 आपण काय बघितलं तर हे काय आहे ते 8 ते 18 हे काय येते तर ट्रोपोस्फिअरच येते. 1 to 5 जे आहे ते हे काय येते ट्रोपोस्फिअरच येते. देन 15 ते 25 हे इन बिटवीन आहे ट्रोपो आणि स्ट्रॅटोस्फिअर. हे काय येते स्ट्रॅटोस्फिअर. तर आपलं करेक्ट आन्सर काय आहे ऑप्शन बी 8 ते 18 किलोमीटर. आणि तुम्हाला क्वेश्चन हाही विचारू शकतात की ओझोन लेअर कशामध्ये आहे तर हे कशामध्ये येते स्ट्रॅटोस्फिअर मध्ये. ओके, स्ट्रॅटोस्फिअर मध्ये. देन स्पेस मध्ये आपण बघतो किंवा चांद्रयान 3 ते कशामध्ये येते एक्झोस्फिअर मध्ये. ते कशामध्ये येते एक्झोस्फिअर मध्ये. ओके, आणि रेडिओ कम्युनिकेशन वगैरे हे कशा थ्रू होते एक्झोस्फिअर थ्रू होत असते. ओके, आता बघा इथे कन्सेप्ट समजला. इथे करेक्ट आन्सर काय आपलं ऑप्शन बी. वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. बघा क्वेश्चन काय, अल्ट्रा व्हायोलेट रेड्स विथ वेवलेंथ शॉर्टर दॅन आर एक्स्ट्रीमली इफेक्टिव्ह इन किलिंग मायक्रो ऑर्गॅनिझम. सरळ सरळ इथे काय विचारलेलं आपल्याला, जे मायक्रो ऑर्गॅनिझम किल करण्यासाठी अल्ट्राव्हायोलेट रेज जे आहे त्याची वेवलेंथ किती असते, त्याची रेंज किती असते हे विचारलेलं आहे. आणि ऑप्शन्स बघा, ए 250 नॅनोमीटर, ऑप्शन बी 300 नॅनोमीटर, ऑप्शन सी 400 आणि ऑप्शन डी आहे 350. तर इफेक्टिव्ह रेंज कोणती आहे तर 300 नॅनोमीटर. करेक्ट आन्सर काय ऑप्शन बी. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, व्हॉट इज द फॉलोइंग सुटेबल फॉर रिव्हर बेड कल्टिवेशन. ओके, तर नदीच्या काठी कोणतं क्रॉप जनरली योग्य असते आणि कोणतं क्रॉप चांगलं येते. तर ऑप्शन काय दिलंय, मस्क मेलन, बिगावा, सी बनाना आणि डिलिची. आपण सगळेजण पाहतो मस्क मेलन असेल, त्याच्यानंतर आपलं वॉटरमेलन असेल, काकडी कुकुंबर असेल, ही रिव्हर बेड कल्टिवेशन मध्ये चांगल्या पद्धतीने ग्रो होते. म्हणून आपला करेक्ट आन्सर काय आहे ऑप्शन ए मस्क मेलन. बघा आजचे जे क्वेश्चन आहे ते इथं आज आपले संपले आहे. आणि जर समजा तुम्ही आतापर्यंत जर समजा तुम्ही लेक्चर फर्स्ट टाइम लेक्चर बघत असाल तर आपले जे मागचे लेक्चर आहेत ते बघून घ्या. आणि तुम्हाला जर खरंच लेक्चर आवडलं असेल, लाईक करा, शेअर करा, तुमच्या फ्रेंड्स मध्ये काय करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला जे आहे सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू सो मच.